नमस्कार. तुम्हा सर्वांचं आजच्या या व्यक्तिमत्व विकासाच्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत. गेल्या 2 रविवारापासून आपली काही भेट होऊ शकली नाही. एक रविवार मी स्वतः बाहेर होतो आणि एक रविवार इथे असून काही अशा अडचणी निर्माण झाल्या की त्यामुळे आपला काही वर्ग होऊ शकला नाही. त्याच्याकरता खंत व्यक्त करून आणि आपण आजच्या 6व्या वर्गाकरता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. व्यक्तिमत्व विकास हा वर्ग आजचा मी जसं सांगितलं 6वा वर्ग आहे आणि माझ्यासमोर जे मुलं बसलेले आहेत त्यापैकी बरेच नवीन दिसत आहेत. तर मी थोडीशी उजळणी आधीच्या वर्गामध्ये जे काही शिकलो त्याची थोडी चर्चा करून मग आज मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करेन. आत्तापर्यंतच्या वर्गामध्ये जे एक फार महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले की व्यक्तिमत्व विकास हे कोणत्याही बाह्य गोष्टींवरती अवलंबून नसतं. आपल्याला साधारणपणे असं वाटत असतं की आपण काही विशिष्ट भाषा शिकलो, विशिष्ट ड्रेस घातले, केशभूषा केली, त्यातून आपलं व्यक्तिमत्व निर्माण होईल. तर याच्या विरुद्ध मला असं सांगायचं आहे की आपण बघतो की ज्या व्यक्तिमत्वातून आपण खूप प्रभावित होत असतो. विशेषकर 3 नाव मी नेहमी घेत असतो. एक स्वामी विवेकानंद, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि अब्राहम लिंकन. आणि यांचे सगळे व्यक्तिमत्व बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की कोणतेही प्रकारची बाह्य गोष्टींवरती यांचं व्यक्तिमत्व बिलकुल निर्भर नव्हतं आणि ते कोणत्या तरी विचारांनी खूप जास्त तुम्ही लोक बसू शकता वरती. बरं, देवापुढे कधीच पाय नाही करत. जर तुम्हाला त्रास असेल तर इकडे बसू शकता, चेअर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हां, चेअरवरती बसा, काही प्रॉब्लेम नाही. तर व्यक्तिमत्व घडवण्याकरता आपल्याला काहीतरी इन्स्पिरेशन पाहिजे. काहीतरी आपल्याला असे विचार पाहिजे की जे आपल्याला प्रेरित करतील आपलं व्यक्तिमत्व घडवण्याकरता. आणि ते विचार कसे असले पाहिजे, आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती की ते विचार एक निस्वार्थ सेवेने प्रेरित असले पाहिजे. आणि ज्या 3 व्यक्तिमत्वांचं नाव मी तुमच्यासमोर आत्ता मांडलं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही एक निस्वार्थ वृत्ती होती. स्वामी विवेकानंदाच्या जीवनामध्ये भारत हा उन्नत कसा होईल या एका विचाराने त्यांना झपाटलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या महाराष्ट्राचं रक्षण हे कसं होईल या एका विचाराने ते पूर्ण प्रेरित होते. आणि अब्राहम लिंकनचं जर बघितलं तर अश्वेत लोकांकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. त्याच्यामुळे ह्या 3 लोकांचे जे व्यक्तिमत्व ज्यांनी काहीतरी आपल्या जीवनामध्ये समाजाकरता निस्वार्थ वृत्तीने केलं आणि म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त आहे की आज इतके वर्ष लोटल्यानंतर सुद्धा ते आपल्याला प्रेरणा देत आहेत. तर ह्या गोष्टी आपण मागच्या वर्गामध्ये चर्चा केली होती. अजून एक चर्चा केली होती की विचार आणि व्यक्तिमत्व या 2 गोष्टी आपल्याला खूप प्रभावित करत असतात. आपण कोणत्या प्रकारचे विचार ऐकतो, काय बघतो, काय चर्चा करतो, यांनी सुद्धा आपलं व्यक्तिमत्व त्याच्यावरती खूप छाप पडत असते. आणि विशेष करून आपण एक सूत्र घेतला होता, जे लोक आधीपासून येतात त्यांना लक्षात असेल की रिपिटेशन ऑफ थॉट्स लीड्स टू ॲक्शन. म्हणजे जे विचार आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने घोळत असतो त्याच प्रकारची आपण कृती करतो. जर चांगले विचार आपण मनात घोळत असलो तर चांगली कृती आपल्या जीवनात आपल्या हातातून घडेल. वाईट विचार करू तर वाईट कृती घडेल. म्हणजेच काय, रिपिटेशन ऑफ थॉट्स लीड्स टू ॲक्शन, रिपिटेशन ऑफ ॲक्शन लीड्स टू ॲटिट्यूड, रिपिटेशन ऑफ ॲटिट्यूड लीड्स टू हॅबिट अँड रिपिटेशन ऑफ हॅबिट इज नथिंग बट कॅरेक्टर. आपण ही सगळी चर्चा केली होती. म्हणजेच काय की विचारांकडे खूप लक्ष द्या. जसे विचार तशी कृती, जशी कृती तसं आपलं दृष्टिकोन बनतो जीवनामध्ये. आणि जसा दृष्टिकोन असणार तशा सवयी बनतात आणि जशा सवयी
तसं व्यक्तिमत्व. हा बिलकुल बेसिक आणि ज्याला म्हणतो की एक फार महत्त्वाचा हा नियम आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये विचार आणि व्यक्तिमत्व याचं सिलेक्शन खूप महत्त्वपूर्ण असलं पाहिजे. आणि मला वाटतं 4थ्या वर्गात आपण चर्चा केली होती की आपल्या जीवनामध्ये व्यक्तिमत्व घडवण्याकरता आपण काय केलं पाहिजे. तर आपण आत्ताच चर्चा केली की विचार आणि व्यक्तिमत्व. आणि व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये समाजाकरता देशाकरता निस्वार्थ काहीतरी काम केलं पाहिजे. आणि आपण उलटं उदाहरण घेतलं होतं हिटलरचं, लक्षात असेल बरोबर, की हिटलर त्याच्याकडे जरी खूप जबरदस्त पॉवर होती पण तो पूर्णपणे स्वार्थ वृत्तीने झपाटलेला होता. म्हणून त्याच्याकडून म्हणजे कार्य झालं पण त्याला आज कोणी पण सन्मानाच्या दृष्टीने बघत नाही. आणि मागच्या वेळेस मागच्या 5व्या वर्गामध्ये एक महत्त्वपूर्ण चर्चा केली होती की आपण आपल्या जीवनामध्ये प्रेरित तर होतो मित्रांनो, पण जेव्हा खरंच त्या ज्या व्यक्तिमत्वाकडून आपण प्रभावित होतो त्या व्यक्तिमत्वातून प्रभावित झाल्यानंतर त्यांच्या शिकवणीवरती जेव्हा आपण त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकण्याची जर पाळी येते तेव्हा काय घडतं, तेव्हा खरंच आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. आपल्याला काय पाहिजे असतं, आपल्याला असं वाटतं की अरे व्यक्तिमत्व म्हणजे काय, सहजगत्या एक काही सोपा मार्ग असेल तर किती चांगलं. पण लक्षात घ्या की जर आपल्याला खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व तयार करायचं असेल, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, स्वामी विवेकानंदांचं होतं, अब्राहम लिंकनचं होतं, तर आपल्याला त्यांनी जे काही ज्या प्रकारे त्रास सहन केलेले आहेत त्याशिवाय काही पर्याय नसतो. आणि आपल्याला या मार्गावर चालत असताना खूप नुकसान सोसावं लागेल, अपमान, त्रास, अनेकदा जीवाला धोकासुद्धा निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराज बघा ना, जेव्हा मोहिमेवरती जायचे किती वेळा त्यांना त्यांच्या जीवाला धोका असायचा पण त्याने कधी माघार नाही घेतला. सतत विपरीत आणि खडतर परिस्थितीला सामोरे जावं लागतं. बस ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडून मित्रांनो मी काही तुम्हाला घाबरवत नाही आहे. आपण इथे हा वर्ग भरवत आहोत कशाकरता की आपल्याला आपलं व्यक्तिमत्व घडवून घ्यायचं आहे. आणि जर व्यक्तिमत्व घडवून घ्यायचं आहे तर ज्याला म्हणतो ना की जर आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे तर काहीतरी आपल्याला खर्च करावा लागेल. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमेवरती ते स्वतः बिलकुल ज्याला म्हणतो की लीडिंग फ्रॉम द फ्रंट, म्हणजे जे काहीही धोके त्यांच्या जीवनात असायचे ते त्यांना आधी ते स्वतः त्याला फेस करायचे आणि नंतर मग कुठे ते मावळ्यांपर्यंत यायचं. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ काय की जी काही खडतर परिस्थिती आहे ती आपण सोसण्याची आपली ताकद असली पाहिजे. सतत मानसिक त्रासाला सुद्धा सामोरे जावं लागतं, सतत टेन्शन, आणि तेव्हाच मित्रांनो कुठेतरी एक व्यक्तिमत्व तयार होत असतं. आपण अजून तुम्हाला लक्षात असेल तर आपण साऊथ आफ्रिकाचे पहिले प्रेसिडेंट नेल्सन मंडेला त्यांचं सुद्धा पण त्यांची सुद्धा चर्चा केली होती. आणि ते सुद्धा आपल्या देशसेवाने झपाटलेले होते आणि 29 वर्ष सतत त्यांना जेलमध्ये डांबून ठेवलं होतं तरी सुद्धा ते आपल्या विचारांपासून डगमगले नाही. तेव्हा कुठे एक नेल्सन मंडेला तयार होत असतो. ह्या सगळ्या चर्चा, ही सगळी उजळणी तुम्ही तुमच्यापुढे भरभर केली, त्याच्या सगळा मागचा उद्दिष्ट हाच की ही चर्चा आपण आत्तापर्यंत केली. आणि आता आज मला तुमच्यापुढे जे मांडायचं आहे व्यक्तिमत्व विकासाचा अजून एक छोटासा नियम तो मी तुमच्यापुढे मांडतो. आणि तो नियम मांडल्यावर त्याचे काही उदाहरण आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर आपल्या ठरल्याप्रमाणे आपण सेशन ओपन करूया. व्यक्तिमत्व विकासाकरता आपण आपलं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे याच्याकरता 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आपण चर्चा केली. एकतर व्यक्तिमत्वाची निवड आणि दुसरं विचारांची निवड. या 2 गोष्टी झाल्या. याच्या व्यतिरिक्त अजून काही आहे का, तर हे चर्चा करत असताना स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातून आपल्याला एक फार सुंदर, फार इन्स्पिरेशनल गोष्ट जी आपल्याला वाचायला मिळते. स्वामीजी म्हणतात की व्यक्तिमत्व विकास हे म्हणजे घडवण्याकरता 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन हे फार जरुरी आहे.
तीन गोष्टींचा कॉम्बिनेशन आपल्या जीवनामध्ये फार जरुरी आहे. आणि ते तीन गोष्टी कोणत्या? तर सगळ्यात पहिलं स्वामीजी म्हणतात तुमचं हार्ट म्हणजेच हृदय. दुसरं तुमचं हेड म्हणजे स्वामीजी त्याला म्हणतात 3H. H म्हणजे काय? इंग्लिश लेटर H. पहिलं झालं हार्ट, दुसरं झालं हेड आणि तिसरं झालं हँड. या तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन आपल्या जीवनामध्ये अत्यंत जरुरी आहे. पहा, लक्षात घ्या की जरी आपण एखाद्या विचाराने इन्स्पायर्ड असू, एखाद्या व्यक्तिमत्वाने इन्स्पायर्ड असू, पण आपल्या जीवनामध्ये या तीन गोष्टींचं ज्याला म्हणतो कॉम्बिनेशन फार जरुरी आहे. स्वामी विवेकानंदांचा एक छोटासा पॅरेग्राफ त्यांच्या साहित्यातून तुमच्या पुढे मी जसं त्या तसं वाचून दाखवू इच्छितो. ऐका लक्ष देऊन. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याच्या स्वभावाचे सर्व पैलू सारखेच विकसित झाले आहेत. सर्व पैलू सारखे विकसित झाले आहेत. तीन पैलू कोणते ते आता सांगणार. हृदयाने विशाल, बुद्धीने थोर, कृतीने श्रेष्ठ. म्हणजेच पहा, सगळ्यात पहिल्या स्वामीजींनी भर दिलाय हृदयावर. हृदयाने विशाल, बुद्धीनी थोर आणि कृतीनी श्रेष्ठ. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याचे हृदय जगाच्या दुःखाने व क्लेशाने कळवळते. आपल्याला असा मनुष्य हवा की जो केवळ भावनाशीलच नाही, तर त्याबरोबरच जो वस्तूंचा खराखुरा अर्थ समजून घेऊन शकतो, जो प्रकृतीच्या अंतर्यामी शिरून तिचा अर्थ जाणून घेऊ शकतो, म्हणजे ज्याची बुद्धी थोर आहे. आणि तिसरं स्वामीजी सांगतात, आपल्याला असा मनुष्य पाहिजे की जो एवढ्यावरच न थांबता आपल्या भावना आणि आपल्याला गवसलेला अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणू इच्छितो. मेंदू, हृदय आणि हात यांचे अशा प्रकारचे संमिलन आपल्याला हवे आहेत. कॉम्बिनेशन ऑफ हार्ट, हेड अँड हँड. पहा, अत्यंत एक ज्याला म्हणतो की महत्वाचा हा डायमेन्शन आहे. अत्यंत महत्वाचा हा डायमेन्शन आहे. फक्त चांगले विचार वाचून ऐकून होणार नाही. एखादा व्यक्तिमत्व आपण आदर्श निवडला त्यांनी पण होणार नाही. काय आपल्याला पाहिजे? आपल्याला संवेदनशील हृदय पाहिजे, जे म्हणजे आपण लोकांचे दुःख समजू शकू, त्यांच्याकरता काहीतरी भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, असा संवेदनशील हृदय पाहिजे. थोर बुद्धी म्हणजेच काय? शार्प इंटलेक्ट. आणि तिसरं श्रेष्ठ कृती करणारे हात पाहिजे. ह्या तीन गोष्टी मित्रांनो, हा तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं व्यक्तिमत्व निर्माण होईल. आणि हाच सिद्धांत आपण निवडलेले जे तीन व्यक्तिमत्व आहेत त्याच्यावरती लावून बघूया की त्यांच्यामध्ये हे गुण आहेत की नाही. पण आधी समजून घेऊया की नेमकं स्वामीजींनी एवढं ज्याला म्हणतो की विशाल हृदय, थोर बुद्धी आणि कृतीने श्रेष्ठ हा कॉम्बिनेशन त्यांनी असं का म्हटलंय. पहिली गोष्ट घेऊया की पहा, व्यक्तिमत्व निर्माण करत असताना आपण आधीच चर्चा केली की आपण जे व्यक्तिमत्व निवडत आहोत ते निस्वार्थ वृत्तीने त्यांनी आपल्या जीवनात काही देशाकरता केलं आहे का. तर हे तीन जे व्यक्तिमत्व आपण निवडले, तिघांनी आपल्या देशाकरता निस्वार्थ वृत्तीने आपला जीव दिलेला आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याच्या मी अजून खोलमध्ये जात नाही. म्हणजेच काय, आपल्याला जर यांच्यासारखं व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल मित्रांनो, तर आपलं हृदयामध्ये संवेदनशीलता असली पाहिजे. आपण काय आपल्या देशातला गोरगरिबांकरता काही करू शकतो का? मी असं म्हणत नाही की आपल्या म्हणजे जे काही कॅपॅसिटी आहे त्याच्या पलीकडे करा आणि गरीब म्हटलं म्हणजे फक्त पैसे द्यायचे, हीच काही सेवा नसते. आपण अनेक प्रकारे या गरीब लोकांची सेवा करू शकतो. आणि गरीबच नाही, जे कोणी गरजू आहेत, उदाहरणार्थ
की समजा की तुम्ही जिथे राहता तुमच्या त्या गल्लीमध्ये एक आजी राहते. ती बिचारी एकटी आहे आणि तिला काही सामान किंवा भाजी आणून देण्याकरता कोणाची मदत पाहिजे आणि कदाचित एक 3-4 दिवसामध्ये एकदा तुम्ही तिला जाऊन भेटून की आजी तुम्हाला काही सामान आणायचं आहे का, तुम्हाला काही औषध आणायचं आहे का, दूध आणायचं आहे का, त्यांची अशी विचारणा करून त्यांना या प्रकारे तुम्ही मदत करू शकता. माझा म्हणण्याचा अर्थ काय, पण ही मदत करण्याची वृत्ती आपल्यामध्ये केव्हा निर्माण होऊ शकते, जेव्हा आपलं हृदय संवेदनशील होईल, जेव्हा आपण फील करू की नाही त्या आजींना मदत हवी आहे, त्या एक गरीब मुलाला ट्युशनची आवश्यकता आहे पण त्याच्याकडे पैसे नाही आहे, तर मी त्याला शिकवू शकतो. हे पहा, अनेक प्रकारे आपण सहाय्य करू शकतो. पण लक्षात ठेवा, ही सेवा करत असताना कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका, नाहीतर व्यक्तिमत्व निर्माण होणार नाही. शाबासकीची किंवा माझं नाव पेपरमध्ये येईल असल्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमचं व्यक्तिमत्व निर्माण होईल. म्हणूनच आज जो मुद्दा आपण उचललेला आहे व्यक्तिमत्व विकासाचा, त्याचा पहिलीच गोष्ट की आपलं हृदय हे संवेदनशील असलं पाहिजे. आणि ही हृदयाची संवेदनशीलता फक्त बाहेरच्या लोकांकरताच असली पाहिजे असं नाही आहे. मित्रांनो, आपण घरात राहतो, आपल्या घरामध्ये आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांच्याबरोबर राहत असताना सुद्धा आपल्यामध्ये ती संवेदनशीलता असली पाहिजे. एखाद दिवस आपली आई आजारी आहे, अनेकदा आपल्याला असं वाटतं की घरातलं काही काम करणं म्हणजे ते आपल्या ज्याला म्हणतो की आपल्या प्रेस्टिजला लागतं. मी काय भांडे घासू का? भोजन करताना हा प्रश्न येत नाही. अरे रोज तर आई भांडे घासतेच किंवा मोलकरणी घासते. एखाद दिवस जर मी माझ्या आईला मदत केली, माझ्या बहिणीला मदत केली स्वयंपाकात, त्यात वाईट काय आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, हे संवेदनशील हृदयाची पावती आहे. वडिलांना काही आज समजा काही बरं नाही आहे आणि त्यांचं काही महत्त्वाचं काम आहे बँकेचं वगैरे किंवा कोणत्या ऑफिसमध्ये जाऊन काही अर्ज द्यायचा आहे, ते जाऊ शकत नाही आणि आज कदाचित शेवटची तारीख आहे, तर वडिलांना मदत करावी, भावाला मदत करावी. समजा बहिणीची गाडी आज पंक्चर झाली, तिला कुठे सोडायचं आहे आणि तिला सोडणं मला माझ्या बाईकवर हे सहज शक्य आहे. तर मित्रांनो, संवेदनशीलता ही फक्त बाहेरच्या लोकांबरोबरच असली पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. आपण जिथे राहतो, आपल्या अवतीभोवती, आपल्या घरामध्ये सुद्धा ही हृदयाची संवेदनशीलता ही खूप आवश्यक आहे. आणि सहाय्य करत असताना कधी पण कुरकुर करू नका, मला हे करावं लागतंय, किंवा मोबदल्याची अपेक्षा सुद्धा ठेवू नका. मी पुन्हा सांगतोय, असं जर आपण केलं तर आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपण काही कुरकुर केली किंवा काही मोबदल्याची अपेक्षा ठेवली तर आपलं व्यक्तिमत्व निर्माण होणारच नाही. जे करायचे ते आनंदाने आणि शक्य तितक्या निस्वार्थ वृत्तीने. तर पहिली गोष्ट झाली की आपलं हृदय हे संवेदनशील, विशाल असलं पाहिजे. आणि घराच्या व्यतिरिक्त आपल्या अवतीभोवती आपण जे काही सहाय्य करू शकतो समाजाला, ते नक्कीच केलं पाहिजे. त्याचे विभिन्न प्रकार असतात. तुम्हाला जे योग्य वाटेल, जे तुम्ही करू शकाल, ते तुम्ही केलंच पाहिजे व्यक्तिमत्व विकासाकरता. एक. दुसरं, बुद्धीनी थोर, शार्प इंटलेक्ट पाहिजे. आता शार्प इंटलेक्ट पाहिजे म्हणजे काय, की समजा एखाद्याच्या मनामध्ये एखाद्या म्हणजे गरजू व्यक्तीला काही सहाय्य करण्याचं त्याच्या मनात त्यांनी निर्धार घेतला, ठरवलं, पण त्याला मी कोणत्या प्रकारे सहाय्य करू शकतो हे पण विचार, त्याचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. म्हणजे त्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकताच नाहीये आणि बळजबरीने आपण त्या पद्धतीने त्याची सेवा करतो, त्याला काही अर्थ नसतो. एकदा एक फार म्हणजे एक जोक सांगतो, ही सत्य घडलेली घटना नाहीये, पण अशाच एखाद्या व्यक्तिमत्व विकासाच्या वर्गामधून खूप प्रेरणा मिळालेला एक मुलगा तो आश्रमाच्या बाहेर जातो आणि तो ऐकतो की
हृदय संवेदनशील असलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे गरिबांकरता. तर तो बाहेर रस्त्यावरती जेव्हा उभा असतो तो बघतो की एक आजी उभी आहे. त्याला असं वाटतं की आजीला रस्ता क्रॉस करायचा आहे. तो काही विचारत नाही, काही नाही, आजीला पकडतो आणि तर धरून दुसऱ्या बाजूला घेऊन जातो आणि तिथे सोडतो. आता ती आजी विचारते, बाबा तुम्हाला कशाला पकडलं, कशाला इकडे आणलं? म्हणजे आजी तुम्ही तिथे उभा होता ना रस्ता क्रॉस करण्याकरता? नाही नाही, म्हणजे मी माझ्या मुलाची वाट बघत होतो, तुम्हाला घ्यायला येणार होता. आता अशा सहाय्याला काही अर्थ असतो का? अशा सहाय्याला काही अर्थ असतो का? अरे त्याला नेमकं ज्याला आपण सहाय्य करत आहोत त्याची गरज नेमकी काय आहे? एखादी व्यक्ती खूप गरीब आहे आणि तिला औषध पाण्याचे पैसे नाही आहेत, कोणीतरी त्याला आणून औषध दिलं, तर आपण त्याला पथ्य देऊया, त्याला काहीतरी अन्न देऊया. एखादा मुलगा कदाचित गणितमध्ये फार ज्याला म्हणतो की थोडा कमकुवत आहे, तर आपण त्याला गणित शिकवूया. नाही, तुला गणित नाही, मला इंग्लिश येतं, मी तुला इंग्लिश शिकवणार. असल्या सहाय्यक बिलकुल काही अर्थ नसतो. म्हणण्याचा अर्थ काय की हृदयाने विशाल असलं पाहिजे, सेन्सिटिव्ह, पण तसंच आपल्या जीवनामध्ये मित्रांनो तितकी आपल्याला एक विवेक बुद्धी असली पाहिजे की नेमकं काय सहाय्य केल्याने ज्याची आपण सहाय्यकता करत आहोत त्याचा फायदा होईल. आणि पहा, ज्याला सहाय्य करणार आहोत त्यातून त्याला काहीतरी लाभ तर होणार आहे. आपल्याला काय फायदा मिळणार आहे? आपलं व्यक्तिमत्व घडणार आहे. का? कारण की आपण या सगळ्या गोष्टी निस्वार्थ वृत्तीने करत आहोत. तर पहिली गोष्ट झाली हृदयाची संवेदनशीलता, बुद्धीनी थोर आणि कृतीनी श्रेष्ठ. म्हणजेच काय? कृतीनी श्रेष्ठ म्हणजे की मनात आलं की नाही ती व्यक्ती आजारी आहे, मी तिला काही मदत करणार, निर्धार घेतला, प्लॅनिंग पण केला की त्या माणसाला औषध मिळालेलं आहे पण त्याला अन्न मिळत नाही आहे, प्लॅनिंग सुद्धा केलं की मी आईला सांगेन किंवा बहिणीला सांगेन की जरा 4 पोळ्या रोज सकाळ संध्याकाळ जास्त कर, त्या गरीब माणसाला आपल्याला द्यायच्या आहे. पण समजा काही कारणामुळे घरात अडचण आहे, आई थोडी जास्त बिझी आहे, बहिणीची परीक्षा आहे, तर 4 पोळ्या मी करून देईन. आई बिझी आहे, बहिणीची परीक्षा आहे, असं बसायचं नाही की पहा महाराज मला तर सेवा करायची होती आणि मी प्लॅन पण केला होता त्यांना असं पथ्य द्यायचं आहे, पण काय करू, माझी आई खूपच जास्त सध्या बिझी आहे काही विशेष कामाकरता आणि माझी बहिणीची परीक्षा आहे म्हणून मी काही सेवा करू शकलो नाही. मित्रांनो, या अशा संवेदनशीलतेला, अशा प्रकारच्या प्लॅनिंगला, अशा थोर बुद्धीला काही अर्थ नाही. जोपर्यंत आपल्या केलेले निर्धार आपण कृतीत आणत नाही, मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या या सगळ्या व्यक्तिमत्व आपण ज्याची चर्चा करत आहोत किंवा घडवण्याचा प्रयत्न करत आहोत, जर आपलं हृदय कितीही संवेदनशील आहे, डोळ्यात अश्रू येतात पण कृती काही नाही आहे, तर त्या अश्रूला काही अर्थ नाही आहे, काही अर्थ नाही आहे. ते नुसतं ज्याला म्हणतो की एक प्रकारचा स्टंट म्हणतो ना आपण, तो असतो, नुसतं एक दाखवणं, बाकी काही नाही. हृदय संवेदनशील आहे, प्लॅनिंग पण भरपूर आहे, पण जोपर्यंत कृती नाही तोपर्यंत व्यक्तिमत्व निर्माण होणार नाही. लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाचं आहे. तर कॉम्बिनेशन ऑफ हार्ट, हेड आणि हँड म्हणजेच काय? हृदयाचा, मेंदूचा आणि हाताचा जोपर्यंत कॉम्बिनेशन होत नाही मित्रांनो, तोपर्यंत व्यक्तिमत्व विकास घडणार नाही. आणि हे सगळं करत असताना पूर्णपणे आपण निस्वार्थ वृत्तीने सगळं केलं पाहिजे. आणि जर तुम्ही मला विचाराल की स्वामीजी आता हे तुम्ही 3 जे नेहमी नामं घेत असता त्या तिघांमध्ये हा सिद्धांत आपण लावून बघूया, यांचे हृदय विशाल होते का, यांची बुद्धी थोर होती का, यांच्या कृती श्रेष्ठ होत्या का? तर बिलकुल. सगळ्यात पहिले पण बघूया स्वामी विवेकानंद. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात एक छोटीशी घटना आधी सांगतो, त्यातून त्यांचं हृदय किती विशाल होतं हे लक्षात येईल. 11 सप्टेंबर 1893 दुपारी 3:45 वाजता स्वामीजींनी शिकागोची धर्ममहासभा गाजवली.
हे सगळ्यांना लक्षात आहे. आणि त्या सभेनंतर ते संपूर्ण अमेरिकेत सुविख्यात झाले. ज्या स्वामीजींना अमेरिकेमध्ये राहायला घर मिळत नव्हतं, पैसे नसल्याने हॉटेलमध्ये राहायला जागा मिळत नव्हती, ते अनेकदा म्हणजे खूप वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी रात्र काढलेली बाहेर, अशा स्वामीजींना सगळ्या शिकागोचे मोठे मोठे धनाढ्य लोक जे त्या धर्म महासभेत आले होते, प्रत्येकाने आपल्या घरी राहायचं निमंत्रण दिलं. स्वामीजी एकांच्या घरी गेले आणि आता दुपारी 3:45 वाजता दैव दुर्लभ असा सन्मान मिळालेला आहे. तर एखाद्या माणसाला तो किती फुगून जाईल, किती त्याला असं वाटेल की वा मी काय केलंय. कारण की जवळपास 3 मिनिटं लोकांनी उभं राहून त्यांना टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत केलं होतं, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हटल्यानंतर. तर हेच स्वामीजी रात्री जेव्हा झोपायला जातात, त्यांना रात्रभर झोप येत नाही. सन्मान मिळाला याचा आनंद नाही आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हृदयाची संवेदनशीलता ही चर्चा करत आहोत. आणि हृदयाची संवेदनशीलता काय असते? इतका सन्मान आज त्यांना 3:45 वाजता मिळालेला आहे. आणि जेव्हा ही व्यक्ती रात्री झोपायला जाते, मिस्टर लिओनच्या घरी, प्रशस्त घर, ते चांगली जाड गादी, पण त्यांना झोप येत नाही. ते आज त्यांना काय सन्मान मिळाला याचा विचार मुळीच करत नाहीये. ते विचार करतात कसला, अरे या अमेरिकेमध्ये इतकं वैभव आहे, या लोकांना इतकं खायला आहे, प्यायला आहे, त्यांचे जीवन किती सुखी आहे. आणि माझ्या भारतामध्ये लहान लहान मुलं अन्न न मिळाल्याने उपाशी पोटी मरतात. छोटासा एक काहीतरी रोग झाला तर औषधाच्या अभावी लहान लहान मुलं, स्त्रिया मृत्युमुखी पडतात. आणि ही सगळी भयावह परिस्थिती बघून त्यांना इतकं रडू कोसळतं की ते झोपू शकत नाही. आणि ज्या बिछाण्यावरती त्यांना झोपायची जागा दिली होती, तिथून ते फक्त उशी घेतात आणि जमिनीवरती अवघी रात्र रडून रडून ती रात्र काढतात. पहा, 11 सप्टेंबरला 3:45 वाजता स्वामीजींना इतका सन्मान मिळालेला आहे, संपूर्ण अमेरिकेने डोक्यावरती घेतलेलं आहे. आणि तेच स्वामी विवेकानंद रात्री झोपू शकत नाही का? कारण की भारताच्या लोकांची, भारताची एकंदर परिस्थिती हे लक्षात घेऊन त्यांना रात्रभर त्यांना ती झोप येत नाही आणि रडून रडून ते पूर्ण रात्र काढतात. मित्रांनो, हे असते हृदयाची संवेदनशीलता. आता ही हृदयाची संवेदनशीलता त्यांच्याकडे होती, पण त्यांच्याकडे तल्लख मेंदू होता का? अरे अर्थातच. स्वामीजी ते भारतातून गेलेच होते मुळात अमेरिकेत, की तिथे मी आपल्या हिंदू धर्माचा, वेदांताचा प्रचार प्रसार करेन. तिथल्या काही धनाढ्य, म्हणजे आता पहा आपण चर्चा करत आहोत, थोर बुद्धी, शार्प इंटेलेक्ट, त्यांनी काय विचार केला की भारताला जर भारताची उन्नती घडवून आणायची आहे, भारताची उन्नती घडवून आणायची, तर मला शिक्षित त्यागी संन्यासी पाहिजे. पण हे संघटना उभी करण्याकरता पैसे कुठे आहेत? आणि त्यावेळेस भारत इतका गरीब होता आणि अनेक छोट्या छोट्या संस्थानांमध्ये विभक्त होता. कोणी राजे रजवाडे पैसे देणार नाही, पैसे त्यांच्याचकडे नव्हते, ते काय देणार? म्हणून त्यांनी काय विचार केला की मी पश्चिममध्ये जाईन, त्या लोकांना वेदांत शिकवीन, आणि ते प्रभावित जर झाले तर माझ्या भारतीय कार्यकर्ता पैसे देतील. हे प्लॅनिंग होतं. याला म्हणतात थोर बुद्धी, शार्प इंटेलेक्ट. आणि त्यांनी तसं केलं. शिकागोची धर्म महासभा झाली. त्याच्यानंतर जवळपास 4 वर्ष संपूर्ण अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये ते फिरले आणि ठिकठिकाणी त्यांनी वेदांतावरती व्याख्यानं दिली, लोकांना प्रभावित केलं. आणि त्यांना म्हणजे आपल्या भारतीय कार्यकर्ता त्यांच्याकडनं काही अर्थसहाय्याकरता विनंती केली आणि ते त्या विनंतीला मान मिळाला आणि तिथल्या लोकांनी भरभरून त्यांना आर्थिक सहाय्य केलं. तर पहा, स्वामी विवेकानंदाच्या जीवनामध्ये पहिली आपल्याला बघायला मिळते संवेदनशीलता, दुसरं
शार्प इंटलेक्ट म्हणजेच थोर बुद्धी, आणि मग ते पैसे घेऊन भारतात आले आणि नुसते बसले असं नाही. आल्याबरोबर त्यांनी हे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन हे जे संघटना आहे याची उभारणी केली. बेलूर मठ जिथे हेडक्वार्टर आहे आज, तिथे त्यांनी जे पश्चिमच्या लोकांनी पैसे दिले त्यातून त्यांनी ती जमीनची खरेदी केली आणि रामकृष्ण संघाची स्थापना केली. आणि त्यांचं तो हे म्हणजे एक तो ब्रीद वाक्यच होतं की मला आपल्या सर्वसंग परित्यागी पाहिजे, मला शिक्षित संन्यासी पाहिजे की ज्यांना केंद्र करून मी संपूर्ण भारताचा उत्थान करेन. म्हणजे पहा किती परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ हार्ट, हेड अँड हँड. आपल्या म्हणजे त्यांच्या संवेदनशील हृदय, थोर बुद्धी आणि श्रेष्ठ कृतीचा किती जबरदस्त एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच आपण बघतोय की या रामकृष्ण संघाची आज जवळपास 200 शाखा भारतात कार्यरत आहेत आणि जवळपास 67 शाखा भारताच्या बाहेर आहे. जर महाराष्ट्राची चर्चा केली तर मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद इथे शाखा आहेच. आणि कोल्हापूरमध्ये आता बिलकुल काहीच महिन्यामध्ये ही शाखा अस्तित्वात येणार आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की स्वामीजींनी हे जे म्हणतात की आपल्याला अशा व्यक्ती पाहिजे की ज्याचं विशाल हृदय असलं पाहिजे, जे लोकांचे दुःख कष्ट समजू शकेल. इथवरच न थांबता ते पुढे म्हणतात की मला असं म्हणजे तोच व्यक्ती, त्याला थोर बुद्धी पाहिजे आणि तो कृतीमध्ये श्रेष्ठ असला पाहिजे. तर स्वामी विवेकानंद तसे होते. त्यांनी ही स्थापना केली आणि त्या सगळ्या गोष्टी निस्वार्थ वृत्तीने केली. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी त्यांनी निस्वार्थ वृत्तीने केल्या, म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व इतकं इम्प्रेसिव्ह आज पण आहे की आपण जेव्हा त्यांच्या नावाची चर्चा करतो तर आपल्याला किती उत्साह मिळतो. ह्याच गोष्टी जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती लावली तरी सुद्धा आपल्याला हेच बघायला मिळेल मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राच्या रयतेकरता आणि महाराष्ट्राला मी कोणाला हात लावू देणार नाही या एका विचाराने प्रेरित होते. आणि हीच इन्स्पिरेशन त्यांच्या हृदयात होती आणि त्याच इन्स्पिरेशनमुळे त्यांनी अनेक आपण ज्या बघतो की त्यांनी ज्या मोहिमा आखल्या काय जबरदस्त असायच्या. मला एक मोहीम त्याचं उदाहरण घेऊन म्हणजे पहा, पहिले ते त्यांचं विशाल हृदय त्याची पावती काय, कारण की संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं महाराष्ट्राकरता. बुद्धीनी थोर होते याचे तर अनेक दाखले देता येतात. त्याच्या मोहीम आखायचे जबरदस्त. एक मोहीमचं उदाहरण घेऊया जी मला फारच आवडते आणि त्यातून लक्षात येतं की काय तल्लख बुद्धी होती छत्रपती शिवाजी महाराजांची. शाहिस्ते खानांना त्याचे बोट कापले गेले. त्याच्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज पळाले होते लाल महालातून, त्यांनी काय योजना आखली होती की हे मागे येतील आणि आपण पकडले जाऊ याची भीती होती. म्हणून त्यांनी काय केलं की बाहेर जवळपास 150-200 गायी ज्यांच्या शिंगावरती मशाली बांधल्या होत्या, बरोबर, त्या तयार ठेवल्या होत्या. आणि जसंच त्यांनी इशारा केला तर त्या सगळ्या गायी एका दिशेने पळू लागल्या. तर त्या मशाली बघितल्यानंतर त्या सगळ्या मुघल सैनिकांना वाटलं की शिवाजी महाराज या दिशेने पळालेत, पण शिवाजी महाराज त्याच्या विपरीत दिशेने पळाले होते. पहा, म्हणजे घटना इतकी जबरदस्त आहे. आणि त्या रात्रीच्या याच्यामध्ये त्या म्हणजे तो जो प्लॅनिंग होता आणि त्याचं एक्झिक्युशन, तिसरी गोष्ट एक्झिक्युशन त्या योजनेचं किती जबरदस्त होतं. आणि त्या शाहिस्ता खान असो की मग तो अफजल खान असो, प्रत्येक वेळेस प्रत्येक मोहिमेमध्ये महाराज हे नेहमी पुढे असायचे. मित्रांनो, यातून लक्षात येतं की छत्रपती म्हणजे कोणतेही व्यक्तिमत्व बघा तुम्ही, कोणतंही, बिलकुल कालचंच एक व्यक्तिमत्व जर बघितलं आपण, सिंधुताई सकपाळ यांची चर्चा केली, तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला हेच बघायला मिळतं. हृदयाने विशाल, बुद्धीनी थोर आणि कृतीनी श्रेष्ठ, तेव्हाच व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकतं. नेल्सन मंडेलावरती हेच तत्व लावले, तुम्हाला हेच मिळेल. राष्ट्रावरती प्रेम, निस्वार्थ प्रेम, राष्ट्राच्या लोकांवरती प्रेम, त्यातून
ती प्रेरणा मिळते. त्यातून मग बुद्धीला प्लॅनिंगसुद्धा सुचतात. 29 वर्ष जेलमध्ये काढलं मित्रांनो, इतकं सोपं नाही आहे. 29 तास स्वतःला एखाद्या खोलीमध्ये बांधून ठेवा स्वतःहून, तेव्हा लक्षात येईल की किती अवघड असतं एकाच खोलीमध्ये 29 तास राहणं. त्यांनी 29 वर्ष काढलेले आहेत. आणि जेव्हा त्यांना सत्ता मिळाली, ते पहिले राष्ट्रपती झाले अश्वेत, त्याच्यानंतर त्यांनी काय सेवा कार्य केलंय आपल्या राष्ट्राकरता. तर म्हणण्याचा अर्थ काय की तुम्ही अब्राहम लिंकन पण जर घेतलं तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा अश्वेत लोकांकरता जबरदस्त प्रेम होतं, संवेदनशील हृदय. आणि त्यातून त्यांनी काय योजना आखली की तेव्हा अमेरिकेची फाळणी होणार, श्वेत आणि अश्वेत. पण त्यांनी असे लोकांना व्याख्यानं घेऊन घेऊन लोकांना पटवलं की हे फाळणी अमेरिकेकरता एकदम नुकसानाची ठरणार आहे. अनेक व्याख्यानं त्यांनी घेऊन, काहीशे व्याख्यानं घेऊन संपूर्ण अमेरिकेला आपल्या विचाराने पटवून दिलं. हे बौद्धिक कार्य होतं, त्यांचं प्लॅनिंग होतं आणि ते त्यांनी एक्झिक्यूट केलं. आणि या मोहिमेमध्ये त्यांचा म्हणजे त्यांची हत्या झाली, खून करण्यात आला त्यांचा. त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. पण ते जे व्यक्तिमत्व जे घडवून गेले मित्रांनो, त्यातून लक्षात येतं आपल्याला की हे जबरदस्त एक व्यक्तिमत्व होतं. तर ठरलेली वेळ आपली संपत आलेली आहे. तर मला तुम्हाला फक्त जे महत्त्वाचा मुद्दा आजचा जो सांगायचा होता मित्रांनो, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर विचार याचं सिलेक्शन, व्यक्तिमत्वाचं सिलेक्शन हे तर फार जरुरी आहे. पण त्याच्याच बरोबर अत्यंत गरजेचं आहे कॉम्बिनेशन ऑफ हेड, क्षमा करा, आधी हार्ट, कॉम्बिनेशन ऑफ हार्ट, हेड आणि हँड. हृदय कसा असला पाहिजे? संवेदनशील. मेंदू कसा असला पाहिजे? थोर, तल्लख. योजना आखता आला पाहिजेत आणि कृतीनी श्रेष्ठ. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण असं व्यक्तिमत्व घडवू शकू. तर मला जे काही तत्व तुमच्या पुढे मांडायचे होते आजच्या या वर्गाकरता ते इथे पूर्ण होत आहे. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते सर्व तुम्ही मांडण्याकरता मोकळे आहात आणि रादर मांडाच. कारण की या गोष्टी अशा फार ज्या आपण एखाद्या गोष्टीवरती केव्हा आचरणात आणतो, जेव्हा ते आपल्याला पटतात, बरोबर ना. आणि पटण्याकरता त्या नीट समजल्या आहे की नाही हे फार गरजेचं असतं. ऐकणं, समजणं आणि पटणं, बरोबर. 3 स्टेजेस असतात: ऐकणं, समजणं आणि पटणं. पटणं हे सगळ्यात शेवटी असतं. आणि एखादी गोष्ट पटली की आपण त्याच्यावरती आचरणात आणतो, कितीही त्रास झाला तरी. पण पहिली गोष्ट तुम्ही ऐकलं आत्ता, आणि समजण्याकरता मग अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की अरे मला हा त्रास होईल, मला तो त्रास होईल. तर ते तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. आणि मग शेवटी एकदा हे तत्व समजले की मग ती पटण्याची स्टेज येते आणि त्याच्यानंतर मग आपण पाऊल उचलू आपल्या जीवनामध्ये हे तत्व आचरणात आणण्याकरता.